व्यासपीठावरील आणि माझ्यासमोर बसलेल्या मान्यवर भाषाप्रेमी बंधू भगिनींनो, मला इथे येऊन आपल्या सर्वांशी संवाद करण्यात अत्यंत आनंद होत आहे. कारण माझ्या परिचयात सांगितल्याप्रमाणे भाषा संचालनालय या संस्थेमध्ये मी जवळपास 22 वर्ष काम केलं आणि ही संस्था जी आहे त्याचं नाव संचालनालय आहे. ती सरकारची शासनाचा भाग आहे ती, पण ती अत्यंत एका बाजूला पडलेली आणि दुर्लक्षित अशी संस्था आहे. तर त्याच्यामध्ये इतकी वर्ष मी जे काम केलं, पाहिलं, जे काय अनुभवलं त्याच्याबद्दल बोलण्याचीही संधी मला मिळालेली आहे. आणि भाषा हा पहिल्यापासूनच माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. मला तिथून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता 13 वर्ष होत आली, पण तरीसुद्धा त्या क्षेत्राशी मी अजून जोडलेली आहे. आणि जे काय तिथे चाललेलं आहे ते काम मी एका अलिप्तपणाने, एका साक्षी भावाने मी पाहत आलेले आहे. तसं तिथे असताना सुद्धा मी पाहत होते. तर मी जे सांगते आहे ते अत्यंत पोटतिडकीने आणि तेवढ्याच साक्षीभावाने सांगते, हे कृपया आपण लक्षात घ्यावं. तर प्रशासनिक आणि न्यायालयाच्या मराठी भाषा, सद्यस्थिती आणि भविष्यातल्या धोरण दिशा या विषयावर मी हे सादर करते आहे. मराठी ही राजभाषा, ही एक सुदृढ अशी राजभाषा आणि लोकभाषा व्हावी आणि मराठी माणसाला त्याचा मराठीपणाचा न्यूनगंड बाजूला सारून आत्मविश्वासाने आपल्या प्रदेशात, आपल्या राज्यात काम करता यावं, प्रशासन करता यावं, यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या डॉक्टर वाना पंडित, डॉक्टर वामा कुलकर्णी, सत्वशीला सामंत, डॉक्टर न ब पाटील आणि दिवाकर मोहनी, जे माझे वडील होते, या सर्वांना या कृतज्ञतापूर्वक त्यांचं स्मरण करून मी या भाषणाची सुरुवात करते. आता सर्वप्रथम मी याच्या मागची भूमिका काय होती ते सांगते. भाषा ह्या अशा प्रकारची भाषा तयार करण्याचा उद्देश काय होता ते सांगते आणि संचालनालयाने काय कार्य केलंय त्याचा एक आढावा घेईन. नंतर थोडक्यात त्या सगळ्याचा आज आपल्याला काय परिणाम दिसतोय, आज काय चित्र आहे हे त्यानंतर सांगेन आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल आणि अपेक्षा काय आहे ते मी सगळ्यात शेवटी सांगेन. तर अशा प्रकारे मी ही मांडणी करणार आहे. 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, बरंचसं काही सांगितलं आहे आधीच्या लोकांनी, त्याच्यामुळे माझं काम सोपं झालं आहे आणि मी हे मांडणी थोडक्यात करण्याचा प्रयत्न करीन. नंतर 15 मिनटं आपल्याला चर्चेसाठी देण्यात आलेली आहेत. तर लोकांच्या मनात खूप शंका आहे आणि त्या शंका ज्या आहेत ती एक मराठी भाषा ही एक हेटाळणी करण्याची गोष्ट आहे असा एक खूप दृढ समज लोकांच्या मनात रुतून बसलेला आहे. तर म्हणून मी ही थोडा जास्त वेळ खरं म्हणजे देऊ इच्छिते त्याच्यासाठी. तर 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1964 साली राजभाषा अधिनियम संमत झाला. आधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाषावर प्रांतरचना हे शासनाचं ध्येय होतं. त्यानुसार सगळ्या राज्यांची स्थापना झाली आणि ती भाषा जी आहे त्या भाषेतून व्यवहार त्या प्रदेशांमध्ये होईल, त्या राज्यांमध्ये होईल. तसाच महाराष्ट्रामध्ये मराठीतून सगळा व्यवहार होईल असं त्या अधिनियमाने एक घालून दिला, एक स्पष्ट करून दिलं. आणि
त्याच्यात मराठीतून व्यवहार म्हणजे काय, तर 3 अंगांनी व्यवहार मुख्यतः होतो. उच्च शिक्षणात मराठी, प्रशासनात मराठी आणि न्याय व्यवहारात मराठी. तर ह्या 3 बाबतीत चांगली मराठी घडवण्यासाठी भाषा संचालनालयाची स्थापना महाराष्ट्राच्या पाठोपाठच करण्यात आली जुलै 1960 मध्ये. तर या सगळ्याचा उद्देश काय होता की लोकशाही ही बळकट व्हावी आणि सामान्य माणसाला, सामान्य माणूस आपण सारखं म्हणतो, पण त्याला सुद्धा काही हे असतात, काही प्राधान्य असतात त्याची. पण खरं म्हणजे त्याला मराठीच जास्त चांगली समजते. कितीही जरी इंग्लिशच्या मागे लागला तरी त्याची मातृभाषा ही मराठी आहे. आजही अनेक लोकांना मराठी समजते, इंग्रजी समजत नाही. तर त्या भाषेत त्याला प्रशासनाकडे जाता यावं, आपली कामं करून घेता यावी, आपला अर्ज आपल्याला जी विनंती करायची आहे त्याला त्याच्या भाषेत करता यावी, न्यायालयात त्याच्या भाषेत दाद मागता यावी आणि जो काही निवाडा त्याला मिळेल, निवाडा म्हणजे न्यायच असतो असं नाही, पण जो काही निवाडा मिळेल तो त्याच्या भाषेतून त्याला समजून घेता यावा, अशी सगळी अत्यंत चांगला उद्देश, एक थोर उद्देश असा या मराठीसाठी जे कार्यालय स्थापन करण्यात आलं त्याच्या मागे होता. तर मातृभाषेचं महत्त्व म्हणजे मी काय सांगायला नको, पण आपण मातृभाषा का म्हणतो एखाद्या भाषेला, ज्या प्रदेशात आपण जन्माला येतो, आईची भाषा किंवा वडिलांची भाषा म्हणून नाही, पण ज्या प्रदेशात आपण जन्माला येतो आणि जी भाषा सर्वप्रथम आपल्या कानावर पडते आणि जी आपल्याला समजते, तिच्यामध्ये आपण स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आपले विचार ज्या भाषेत आपण बोलतो. आणि बोलतो म्हणजे काय, मोठ्यानी दुसऱ्यांशीच बोलतो असं नाही, आपण त्याच्यापेक्षा जास्त स्वतःशी बोलत असतो. तर ते स्वतःशी बोलण्यासाठी आपल्याला जसं आईच्या जवळ कम्फर्टेबल वाटतं, सुरक्षित वाटतं, तसं आपल्याला आपल्या भाषेतून आपलं म्हणणं सांगणं सोपं वाटतं. आणि हा विचार करून ही सगळी भाषेची रचना केलेली आहे. समजा एखादं मूल आहे, मुलगा आहे, मुलगी आहे आणि त्याला आई वडील नाही आहेत, त्याला आई नाही आहे, तो काका काकीच्या घरात मोठा झाला, तो मामाकडे मोठा झाला, तो अनाथालयात मोठा झाला. आपण त्याच्याबद्दल कसं बोलतो, अरे त्या बिचाराला आई नाही आहे, त्याला आईबाप नाही आहेत, तो दुसऱ्याच्या घरी मोठा झाला, तो अनाथालयात मोठा झाला. हे असं आपल्याला त्याच्याबद्दल एक म्हणजे कणव वाटावी अशी परिस्थिती असते. त्याचप्रमाणे आपल्याला एक मातृभाषा आहे, आपण महाराष्ट्रात राहतो आपण सगळे लोक, आणि आपल्याला मराठी आहे, आपल्याला मातृभाषा आहे. तर ही अत्यंत फक्त अभिमानाची नाही, ही अत्यंत सुखाची गोष्ट आहे आपल्याला आई असणं. नाहीतर आपण काय म्हणू की अरे त्यांना भाषाच नाही आहे, तिकडच्या भाषेत बिचारे व्यक्त करतात, त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला एक माध्यम नाही आहे, असं आपण त्यांच्याबद्दल म्हणजे एक कणव दाखवू, आपण दया दाखवू. तशी आपली परिस्थिती नाही. आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्यासाठी भाषा आहे, आपल्याला त्याच्यात व्यक्त करायची मुभा आहे, मोकळीक आहे. तर ही मोकळीक जी आहे ती आपल्या म्हणजे एक विकसित राष्ट्र, लोकशाही राष्ट्र, त्याच्यामध्ये ज्या काही पातळ्या आहेत वेगवेगळ्या शासन म्हणून न्याय मागण्यासाठी, तर त्या सगळ्या पातळ्यांवर आपल्याला पोहोचून तिथे सुद्धा याच भाषेतून व्यवहार व्हावा, असा सगळा उद्देश या संचालनालयाच्या स्थापनेमागे होता. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की 1960 साली स्थापन झालेलं हे संचालनालय, त्यांनी झपाट्याने अचाट काम केलं आहे. आजही म्हणजे जर तुम्ही ते परिभाषा कोश जर आज आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यातलं जे इतकी सुंदर परिभाषा त्यांनी निर्माण केली,
इतकी सुंदर प्रशासनिक भाषा निर्माण केली, न्याय भाषा निर्माण केली, त्याच्यातले नुसते शब्द जरी पाहिले तरी आज कोणाही भाषा प्रेमीच्या मन आनंदाने उचंबळून येईल, इतकी सुंदर. तर पारिभाषिक शब्दांचे 2 निकष आहेत, अल्पाक्षरता आणि अर्थवत्ता. तर या दोन्ही निकषांवर अतिशय उतरणारे असे शब्द त्यांनी तयार केले. प्रशासनिक भाषेसाठी प्रशासन वाक्प्रयोग, प्रशासनिक लेखन, शासन व्यवहार कोश, आणखी इतर अनेक प्रकाशनं, अनेक ग्रंथ या संस्थेने सिद्ध केली. आणि जेव्हा मी या कार्यालयात रुजू झाले तेव्हा म्हणजे 1988 साली मला असं सांगण्यात आलं होतं की मंत्रालयात 90% कामकाज हे मराठी भाषेतून होतं. म्हणजे फक्त अगदी जी वर्जित प्रयोजनं म्हणतो आम्ही त्याला, वर्जित प्रयोजनं जी आहेत तेवढीच फक्त इंग्रजीत करावी लागतात. म्हणजे काय, तर मराठी करण्याचं काम पूर्ण झालं. तर एवढं अचाट काम म्हणजे 60 पासून 88 पर्यंतच यांनी हे काम करून टाकलं. आणि फक्त शब्दच नाही, मगाशी सरांनी उल्लेख केला की भाषेची एक प्रकृती, भाषेतले वाक्प्रयोग, त्याची शैली, वाक्यांची शैली, हे सगळ्या गोष्टींचा सुद्धा अनुवाद केलेला आहे. तर मी काही तुम्हाला एक उदाहरणं पण वाचून दाखवते. सुओ मोटू म्हणजे स्वाधिकारे, पर से म्हणजे स्वयमेव, इन्स्ट्रुमेंट म्हणजे संलेख, मशिनेशन म्हणजे कपटव्यूह, कॅपिटल ऑफेन्स म्हणजे देहांत दंडनीय अपराध, रॅकेट म्हणजे कूटचक्र. त्याच्याशिवाय बोनाफाईड हा जो शब्द आहे तर त्याला प्रामाणिक, सद्भावमूलक, खराखुरा, अभावित असे अनेक पर्याय वेगवेगळ्या संदर्भात दिलेले आहेत. अभावित हा शब्द बोनाफाईड मिस्टेकसाठी दिलेला आहे, अभावित झालेली चूक. पण एवढ्या प्रकाराने त्याचा विचार केला की एक बोनाफाईड शब्द आहे आणि नगाला नग, अशा प्रकारे ते काम केलेलं नाही. तर त्या शब्दकोशांमध्ये अनेक वेळेला शब्दकुळं दिलेले आहेत. शब्दकुळं म्हणजे काय, तर एकाच अर्थाचे जे वेगवेगळे शब्द असतात त्यांना वेगवेगळे पर्याय देऊन ते एकत्र मांडणी करणं त्याची. तर मी एक त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवते की डॅमेज म्हणजे नुकसान, हार्म म्हणजे दुखापत, इंजुरी म्हणजे क्षती किंवा इजा, लिजन म्हणजे विक्षती, मिस्चीफ म्हणजे आगळीक, टॉर्ट म्हणजे अपकृती आणि रॉंग म्हणजे अन्याय. तर असे अनेक प्रकारची शब्दकुळं या ग्रंथामध्ये तुम्हाला आढळतील, शासन व्यवहार कोशामध्ये. आणि ते सगळंच म्हणजे व्यवहार इतका सोपा केलेला आहे. तर काही वाक्यांश सुद्धा मी वाचून दाखवते. नो ऑल मेन बाय दीज प्रेझेंट्स, याचा अर्थ ह्या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे की. माय प्रिझम्पशन मे बी कन्फर्म्ड, माझी धारणा बरोबर असल्याचे कळवावे. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट हिअर इन, म्हणजे यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी. नाव दीज प्रेझेंट्स विटनेस दॅट, आता हा अधिलेख पुढील गोष्टी साक्षी आहे. तर असे वाटेल तेवढे वाक्यांश आणि वाक्प्रयोग हे मराठीमध्ये केलेले आपल्याला दिसतील. आणि मगाशी कोणीतरी म्हटलं की इंग्रजीकडे जाणं ही सुधारणा आहे, पण असंच काही नाही आहे. आपली जुनी मराठी सोडली, आपण नवीन मराठी आता अंगीकारली आहे, पण ती इंग्रजीकडे जाणारी म्हणून ती काही सुधारणा आहे असं नाही म्हणता येणार. तिने मराठीची प्रकृती आणि आज जी आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे आणि तिची गरज जी आहे ती गरज पूर्ण करणं, मराठीची प्रकृती सांभाळून ती गरज पूर्ण करणं, ह्याला आपण म्हणू की सुधारणा झाली. त्याचप्रमाणे न्याय व्यवहारातल्या मराठीबाबतही मला सांगायचं आहे, कार्य हे खूपच मोठं कार्य झालेलं आहे. त्र्यंबक कृष्ण टोपे हे फार मोठे विद्वान होते कायद्याच्या शास्त्रातले.
त्यांनी अगदी सुरुवातीला न्यायव्यवहार कोशाची पायाभरणी केली आणि नंतर तो खूप वर्षांनी आता तो प्रकाशितही झालाय. तर त्या इतकंच नाही तर न्यायालयात जे कायदे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायद्यांचा भाग जो आहे, त्या ते सुद्धा मराठीत झालेले आहेत. आणि कायद्यांना मराठीत अधिनियम म्हणतात, हे पण मी या निमित्ताने सांगते. कायदा कशाला म्हणतात, लॉ कशाला म्हणतात, की एखाद्या विषयावर जेवढे काही ॲक्ट्स असतील त्यांचं संकलन, त्याच्यावर आणखीन काही जे की सामुग्री असेल त्याचं संकलन, आणि त्याच्यावर जे निवाडे दिले जातात त्या सगळ्याला मिळून की याचा हा कायदा. लॉ ऑफ एव्हिडन्स, लॉ ऑफ टॉर्ट, हे जे सगळे कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या सामुग्रीचं समावेश असतो त्याचा. आणि अधिनियम जो आहे तो एका विषयाला धरून केलेला नियम आहे. आणि हा नियम राज्याचा म्हणू किंवा देशाचा सुद्धा, काही केंद्र अधिनियम असतात, काही राज्य अधिनियम असतात, तर त्या क्षेत्रात लागू होणारा तो सर्वोच्च असा नियम असतो. आणि हा नियम विधेयकाच्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विधेयकाच्या रूपात आधी मांडला जातो, मग तो संमत झाला की कायदा झाला असं पण म्हणतो. कायदा आता याच्यानंतर म्हणू नका. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्यांना मी विनंती करते की याला तुम्ही आता याच्यानंतर अधिनियम म्हणत जा कायद्याला. तर तो जेव्हा अधिनियमात रूपांतरित होतो संमत झाल्यावर, तेव्हा तो इंग्रजीत मसुदा त्याचा इंग्रजीत बनवला जातो आणि तो मसुदा मराठी आणि हिंदी मध्ये अनुवादित केला जातो. मी महाराष्ट्राचं सांगते, राज्य अधिनियमांबद्दल सांगते मी, की तो आधीच विधेयक म्हणून मांडतानाच तो हिंदी आणि मराठीमध्ये अनुवादित केला जातो आणि तो 3 भाषांमधून मांडला जातो विधेयक म्हणून. त्याच्यानंतर तो संमत झाला, जे काय त्याच्यात दुरुस्त्या वगैरे सुचवल्या जातील त्याच्यानंतर तो मान्य होतो. आणि त्याचा जेव्हा अधिनियम तयार होतो तेव्हा पण तो 3 भाषांमध्ये तयार होतो अधिनियम. आणि तो शासकीय राजपत्रात जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा तो 3 भाषांमध्ये प्रकाशित होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मराठीतला जो अधिनियम आहे त्याला प्राधिकृत पाठ असं म्हणतात. प्राधिकृत पाठ म्हणजे काय, की तो मूळ कायदा आहे, मूळ अधिनियम आहे. तो इंग्रजी अधिनियमाचा अनुवाद असं म्हणून त्याला गौण स्थान दिलेलं नाही. तर तो मूळ कायदा आहे, प्राधिकृत पाठ आहे, ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट असं म्हणतात. हेच आपण केंद्र शासनामध्ये कसं होतं ते बघू. केंद्र शासनामध्ये सुद्धा विधेयक म्हणून मांडलं जाताना मला वाटतं ते इंग्रजीतच पहिल्यांदा त्याचा मसुदा तयार होतो, पण विधेयक म्हणून मांडतानाच त्याची हिंदीमध्ये अनुवाद होतो. आणि दोन्ही रूपात तो विधेयक म्हणून मांडला जातो, तो संमत होतो आणि दोन्ही भाषांमध्ये तो अधिनियम म्हणून नंतर तयार होतो आणि तसा मानला जातो. तर हिंदीचं जे रूप आहे त्याला सुद्धा प्राधिकृत पाठाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे केंद्रीय अधिनियम जे आहेत ते हिंदीमध्ये सुद्धा मांडले जातात आणि हिंदीमध्ये सुद्धा असतात. अशा केंद्रीय अधिनियमांच्या काही जे निवडक अधिनियम आहेत त्यांचा मराठीत आणि इतर स्थानिक भाषांमध्ये अनुवाद नंतर केला जातो. आणि हे इतकं असं सगळं मोठं काम आहे. याच्याच बरोबर निर्णय विधी ज्याला म्हणतो आपण, केस लॉ सुद्धा मराठीमध्ये बराचसा अनुवादित झालेला आहे. आणि जे निवडक महत्त्वाचे जे निवाडे आहेत त्यांचा अनुवाद झाला आहे. तर भाषा संचालनालयात केंद्र अधिनियम, राज्य अधिनियम, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा घालून जे आपण अद्ययावत करतो त्याच्यासाठी, त्या सगळ्यासाठी वेगवेगळी कार्यासनं आहेत आणि अतिशय सुंदर असं मराठीतून काम त्याचं झालं. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला आज काय चित्र दिसतं. न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात किंवा कुठल्याही न्यायालयात मराठीमधून कायदा वाचणारा, मराठीमधून उद्धृत करणारा, मराठीमधून निवाडा देणारा, मराठीमधून आपली बाजू मांडणारा असा कोणीतरी अशील किंवा
न्यायाधीश किंवा वकील आपण पाहिलाय का? असा कुठेही नाही. इतकंच नाही तर मराठीतून कायदा तयार होतो आणि त्याला मूळ अधिनियमाचा अधिकार आहे, तो मूळ अधिनियमच मानला जातो, हे सुद्धा आज अनेकांना माहीत नाही. माझ्या कार्यकाळात जेव्हा मी कायदे तयार करण्याच्या शाखेत, केंद्र अधिनियमाच्या शाखेत काम करत होते, तेव्हा विधी व न्याय विभागाचं एक कार्यासन असं होतं की जे मसुदे तयार झाल्यावर आम्हाला पाठवायचे आणि आम्ही त्याचा मराठी अनुवाद करून त्यांच्याकडे द्यायचो. ते एक कार्यासन जर सोडलं तर विधी व न्याय विभागातल्या इतर लोकांना, इतर कार्यासनांना आपल्याकडचे कायदे, आपल्याकडचे अधिनियम मराठीत होतात याचा पत्ता नव्हता. आजही न्यायालयात जाणारा जो काही सामान्य माणूस आहे तो आपल्या भाषेत आपल्याला दाद मागता येईल हे त्याला माहिती नाही आणि तो आत्मविश्वास त्याच्याजवळ दुर्दैवाने नाही. आणि जो निवाडा त्याला मिळतो, अतिशय जास्त पैसे खर्च करून वकील नेमतो आणि इतकं झाल्यावर जेव्हा तो निवाडा त्याच्या हातात येतो तेव्हा तो निवाडा समजून घेण्यासाठी, आपल्या बाजूने निकाल लागलाय की आहे निवाडा की दुसऱ्याच्या बाजूने, हे समजून घेण्यासाठी त्याला इंग्रजी येणाऱ्या कोणातरी व्यक्तीचे पाय धरावे लागतात. तर ही आजची परिस्थिती आहे. आणि प्रशासकीय जी भाषा आहे ती बऱ्याच अंशी जरी मंत्रालयात जरी ती वापरत असली तरी इतरत्र जर आपण पाहिलं, मंत्रालयाच्या बाहेर जी काही राज्य शासनाची कार्यालये आहेत तिथे ती लोकांना माहिती नाही आणि ती वापरली जात नाही, किंवा वापरली तरी ती अत्यंत म्हणजे अशी सरमिसळ झालेली इंग्रजीची त्याच्यामध्ये शब्द घालून वगैरे अशी ती वापरली जाते. त्याच्याबद्दल शाश्वती नाही, शाश्वती नसल्यामुळे आत्मविश्वास नाही आणि भाषाहीनतेकडे आपल्या सगळ्या समाजाचा प्रवास चाललेला आहे. मनात आपल्या भाषेबद्दल हेटाळणी आहे, आपल्या भाषेबद्दल न्यूनगंड आहे आणि या सगळ्याचा म्हणजे एक सांस्कृतिक, मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते संस्कृतीचं शरीर आहे. आपली जी भाषा आहे ती आपल्या संस्कृतीचं शरीर आहे. त्याच्यामुळे भाषेपासून आपण जर वेगळे झालो आणि आपलीच भाषा जर आपण सोडून दिली तर आपला प्रवास संस्कृतीहीनतेकडे आणि आत्मविश्वास गमावण्याकडे जो होतो तो झालेला आपल्याला आज राज्यामध्ये, न्यायालयांमध्ये आणि इतर सर्वत्र दिसतो आहे. तर याची कारणं अनेक झालीच आहेत. आपण सगळे त्या समाजाचे भाग असल्यामुळे आपण पाहतोच आहे आपल्या अवतीभोवती काय झालं. शासनाबद्दल मी सांगितलं की शासनाने भाषा संचालनालय स्थापन केलं आणि राजभाषा अधिनियम संमत पण केला. पण त्याच्यानंतर कुठेही, म्हणजे मी जेवढी वर्ष तिथे काम केलं आहे, 22 वर्ष, त्याच्यामध्ये की शासनाला आपण काही महत्त्वाचे वाटतोय किंवा आपली गरज आहे असा कुठेही भाव माझ्या मनात आला नाही. म्हणजे त्यांची काही आपल्याला त्या मराठी कारण किंवा जे काही आपला मराठी म्हणून जी वाटचाल आहे महाराष्ट्राची, त्याच्यात एक दमदारपणे आपण पावलं टाकतोय आणि सामान्य माणसाच्या भाषेत त्याला राज्य करायला मिळेल हे एवढी थोर गोष्ट आहे. म्हणजे खरं तर असा कुठेही अनुभव शासनाकडून येत नाही. सामान्य माणसांचं ते आपण पाहिलेलं आहे की सगळीकडे इंग्रजीचा आणि काही काही ठिकाणी हिंदी सुद्धा दिसते. अतिक्रमण आपल्या भाषेवर कसं होत आहे, तर हे शिक्षणापासून आणि लहान मुलांच्या लहान वयापासून आपल्याकडे होत आहे आणि ते आपण पाहतच आलो आहे. तर मराठी हा काहीतरी भीतीदायक राक्षस असावा अशा प्रकारे आजचे पालक मुलांना मराठीपासून दूर लोटत आहेत. आणि या परिस्थितीत इंग्रजी आत्मसात करता येत नाही
आणि मराठीतून करायची सोय नाही. इंग्रजीतून अभ्यास करण्याचा विलक्षण दडपण आजच्या मुलांमध्ये आहे. एक 5-10% सोडून द्या, ज्यांचे आईवडील खूप उच्च विद्या विभूषित आहेत आणि ते घरी अभ्यास घेतात आणि इंग्रजी घोटून घेतात किंवा शिकवण्या लावतात मोठ्या मोठ्या, त्यांची गोष्ट सोडा. पण बाकीचा जो सगळा लहान मुलांचा जो काय म्हणजे जी ही आहे लोकसंख्या जी आहे त्यांची, तर त्यांना मराठीतून इंग्रजीतून शिकण्याचं विलक्षण दडपण आहे आणि ज्ञानार्जन करण्यामधली सगळी मजा त्याच्यातून निघून गेलेली आहे. तर एकूणच मराठी भाषेचं सगळ्या क्षेत्रांमध्ये जे झालं तेच प्रशासकीय भाषेत झालं आणि न्यायालयीन भाषेतही तेच झालं. त्याच्यामुळे मराठी भाषा मुळात म्हणजे 60 साली जेव्हा ती सुरुवात झाली त्याची, त्यांनी खूप काम केलं, पण ज्यांच्यासाठी ते काम केलं त्यांच्यापर्यंत ती पोचली नाही. आणि नंतरच्या काळात आपण पाहिलं तर मराठीकडे सगळ्यांनी पाठ फिरवली आहे. आधी काय झालं की भाषा संचालनाला यायला तसं करण्याची म्हणजे तो अधिकार नव्हता. तुम्ही फक्त परिभाषा तयार करा, तुम्ही फक्त अनुवाद करा, असं होती. कार्यकक्षच तशी होती आणि पुढे त्याचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती किंवा त्यांना तो अधिकार नव्हता. तर ती सगळं इतकं मोठं काम करून ते वाया गेलेलं आहे. आणि नंतरच्या काळात आपण सगळ्यांनीच मराठीकडे पाठ फिरवली. मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष स्थापन झाले महाराष्ट्रामध्ये, पण त्यांची मजल जी आहे ती ते देवनागरीतून पाट्या करा आणि मग मराठी त्याला म्हणा, असं याच अवस्थेत आपण अजून आहोत. म्हणजे हेअर कटिंग सलून हे मराठीत देवनागरीत लिहिलं की झालं आणि त्याला मराठीतून केशकर्तनालय वगैरे म्हणता येतं, काहीतरी म्हणता येतं म्हणजे. पण तसं काही म्हणायची अपेक्षा नाही. आता कायद्यामध्ये लिहिताना त्यांनी देवनागरी लिहिलंय, आपण त्याला बाकी सगळे मराठी पाट्या मराठीतून करा, हे सगळीकडे असं बोललं जातं. त्याच्यामुळे लिपी आणि भाषा यांच्यातला फरक अजून आपल्याला कळलेला नाही आणि राजकीय पक्षांच्या पातळीवर तो त्यांना कळलेला नाही किंवा त्याच्यासाठी आग्रह कुठे दिसत नाही. ठीक आहे, त्यांनी भाषा म्हटलं नाही, फक्त देवनागरी म्हटलं, पण ती तसं तिकडे जाण्याची काही तयारी दिसत नाही. त्याच्या पुढे जाऊन व्यवहार करणं आहे. भाषिक व्यवहार जो आहे तो त्याच्या पुढची गोष्ट आहे, पाट्या लावण्याच्या पुढची. आणि ऐकणं, बोलणं आणि पहिल्यांदा ऐकणं, मग बोलणं आणि नंतर वाचन लेखन ही भाषिक कौशल्य आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण म्हणतो मराठी येते, मराठी मातृभाषाच आहे, काय शिकायचं आहे, तेव्हा आपल्या हे लक्षात येत नाही की त्या मराठीतून आपल्याला कठीण विषय मांडता येत नाही. आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्यांचं व्यवस्थापन, दुसऱ्यांना सांगण्याची गोष्ट वेगळी. मला माहिती आहे अनेक लोक दुसऱ्यांना सांगू सुद्धा शकत नाहीत, ते अत्यंत दडपणाखाली. मुलांच्या बाबतीत हे फार जास्त जाणवतं. आणि माझ्या लहानपणी पेपरमध्ये बातमी यायची की अमुक अमुक सदरा आणि अमुक चड्डी घातलेला मुलगा तुम्हाला कुठे दिसला तर आमच्याकडे पाठवा. आणि त्याच्या खाली लिहिलं, प्रिय चिरंजीव बाळूस, तू जिथे कुठे असशील कृपया निघून ये, पैसे नसतील तर कळव. तेव्हा फोनही नव्हते खरं म्हणजे, पण तरी त्यांना लिहावं लागत होतं की पैसे नसतील तर कळव, तू घरी ये, तुला कोणी रागवणार नाही, तुझ्या आईने तू गेल्यापासून अन्नपाणी सोडलंय वगैरे वगैरे. अशा बातम्या मी लहान असताना यायच्या, मी वाचायची ते पेपरमध्ये. आता बातम्या कशा येतात म्हणजे घर सोडून निघून जाणं ठीक आहे, आपल्या मनासारखं झालं नाही, मुलं हट्टी असतात, त्यांना कळत नाही, घर सोडून रागाच्या भरात निघून जातात. मुलं तर जास्तच जातात, मुली नाही जात एवढ्या. तर आज आपल्याला असं दिसतंय की ज्यांच्या मनासारखं होत नाही ती मुलं सरळ आत्महत्या करतात. कितीतरी म्हणजे आज पेपरमध्ये हेच दिसतं. मोबाईल फोन अतिशय आवश्यक गोष्ट की मोबाईलशिवाय आपण जगू शकणार नाही असं त्यांना वाटतं. काही मनासारखं झालं नाही की ते जीव देतात. तर याच्या मागे एक भाषाहीनता आहे, कारण आहे असं मला वाटतं. आता मला जरी ते प्रशासकीय आणि न्यायालयीन या भाषाबद्दल बोलायला सांगितलं असलं तरी मला ही फार फार जिव्हाळ्याची गोष्ट वाटते
की आपल्या मनातल्या विचारांचं नियोजन, त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी मुलांना आपण भाषा देऊ शकत नाही आहे. त्यांना आपण इंग्लिश मीडियममध्ये टाकलं की आपलं काम झालं असं समजतो. तर याच्यामुळे ही सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्यांचे जे तणाव आहेत ते आपल्याला कळू शकत नाहीत आणि त्यांना बोलता येत नाहीत, आपल्याला ऐकता येत नाही. तर अशा प्रकारे आपण असं पाहिलं की हे चित्र आज दिसतंय. तर याच्यावर काही मी सूचना करण्याचं जरा स्वातंत्र्य घेते की जे कायदे, म्हणजे मी खरं म्हणजे ते आणणार होते दाखवायला तुम्हाला, ते मी आणू शकले नाही. पण जो कायद्याचा निव्वळ पाठ असतो, आपण त्याला बेअर ॲक्ट म्हणतो इंग्लिशमध्ये, तर हा निव्वळ पाठ जो आहे तो कुठेही उपलब्ध नाही. फक्त शासकीय ग्रंथागार जे आहे, म्हणजे पुण्यात, अख्ख्या पुण्यात एकच आहे, अख्ख्या नागपुरात आमच्या एकच आहे, मुंबईला सुद्धा एकच आहे हो, चर्नी रोडला. आणि ते सुद्धा म्हणजे ते 10 वाजता म्हणजे 11 वाजता सुरू करणार, ते 5 वाजता बंद करणार, त्याच्यामध्ये जेवणाची सुट्टी देणार. आणि इतकं करून त्याच्यामध्ये जर आपण अमुक एक पुस्तक विचारलं, मागितलं, तर ते नाही आहे म्हणून सांगणार. तर ही जी निव्वळ पाठ जी आहेत, बेअर ॲक्ट्स, ते त्याची यथायोग्य जाहिरात करून ते इतर ठिकाणी विक्रीला ठेवावेत. आणि आतापर्यंत फक्त बेअर ॲक्ट्सच आपल्याला महत्त्व जे वाटत होतं, त्याच्या पुढे जाऊन थोडीशी टीप म्हणून वाटल्यास, टीका वगैरे जाऊ दे, पण त्याची थोडी टीका टिप्पणी, त्याच्यावर थोडी टिप्पणी करून त्याचे चांगल्या आवृत्त्या त्याच्या काढाव्या आणि त्या सुद्धा अनेक ठिकाणी विक्रीला ठेवाव्यात. लोकांना याची गरज आहे. हुंडाविरोधी अधिनियम जो आहे तो प्रत्यक्षात काय म्हणतो ते कोणाला माहीत नाही. मागच्या वर्षी आपल्या देशात जे काय शेतकऱ्यांच्या बद्दलचे कायदे होते त्याच्यासाठी एवढं विराट आंदोलन झालं आणि ते मागे घ्यायला लावले. इतकं महत्त्वाची गोष्ट आहे लोकशाहीतली, ते कायदे मराठीतून महाराष्ट्राच्या जनतेसाठी, जो इथला शेतकरी आहे, जो आमच्या विदर्भातला शेतकरी आहे, त्याला ते मराठीतून उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि चांगल्या अधिकृत भाषेमध्ये. आणि हे सगळे जे आहे ते लोक काय करतात, खाजगी प्रकाशनाचा विकत घेतात. ते महाग तर असतंच, पण ते अत्यंत सदोष असतात ती प्रकाशनं. तर इथे आम्ही एवढे जीव तोडून जे चांगल्या अधिकृत भाषेत आणि तंतोतंत, म्हणजे 5 ते 10 पातळ्यांवर आम्ही त्याची तपासणी करतो एकदा अनुवाद झाल्यानंतर. आणि मी अनुवादक म्हणून त्या ह्याच्यात लागले तेव्हा माझ्यानंतर आणखी 5 पातळ्यांवर ते अधिकारी होते आणि ते त्याची तपासणी पुन्हा करायचे. एवढं चांगल्या प्रकारे ते जे आम्ही केलेलं आहे, तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. दुसरं म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये दुय्यम न्यायालयापर्यंत तरी स्थानिक भाषेतून कामकाज करण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. आणि तसं नाही, आजपर्यंत जेवढे प्रयत्न केले, जेवढे GRने सगळे व्यर्थ केलेले आहेत, म्हणजे अजिबात ते मान्य करायला तयार मराठीतून करायला. तिसरं म्हणजे विधी महाविद्यालयांमध्ये मराठी माध्यम आणायला पाहिजे. पुण्याचीच गोष्ट सांगते, पुण्याच्या सगळ्यात सर्वोच्च म्हणजे जे उत्तम असं लॉ कॉलेज आहे पुण्याचं, त्याच्या एक प्राचार्या होत्या, त्यांच्याशी मी बोलत होते की मराठी माध्यम आहे का तुमच्या महाविद्यालयात. तर त्या म्हणाल्या की आम्ही परीक्षेत मराठी लिहायला दिली आहे ना, सवलत दिली आहे ना आम्ही, तर आम्ही शिकवू नाही शकत, मराठीतून शिकवू नाही शकत आम्ही. आणि ज्यांना पाहिजे त्यांनी लिहावं, मराठीतून लिहावं. तर ती मराठीतून ग्रंथ, सरांनी खूप चांगला मुद्दा मगाशी घातला की मराठीतून बीजग्रंथ निर्माण होणं, किंवा बीजग्रंथ नाही तरी निदान अनुवादित ग्रंथ निर्माण होणं, हे फार फार आवश्यक आहे. आणखीन भाषा संचालनालयाचं जे काम आहे त्याच्याबद्दल असं बोललं जातं की आता परिभाषा करून झाली, आता यांचं काय काम आहे. एका दृष्टीने बरोबर आहे, पण ती परिभाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण हे कोणीच जे करत नाही आहे ते त्यांना द्यावं. आणि मी त्यांच्या वतीने सांगते की अत्यंत आनंद होईल. जे काम आपण केलं त्याच्यासाठी आपण पुढे काहीतरी करतोय, त्याचा प्रसार करतोय, या कल्पनेने खूप आम्हाला बरं वाटेल. तर तसं करावं. आणि आज मुंडे साहेबांच्या समोर हे मांडायची संधी मला मिळाली.
खूपच बरं वाटलं. तर लोकप्रतिनिधींना हे सांगायचं जे काम आहे, जे आम्ही अधिकार नसल्यामुळे म्हणतो पण आत्मविश्वासीनतेमुळे आम्ही करू शकत नाही, ते सरकारी अधिकाऱ्यांनी करावं. आणि मराठीच्या प्रेमाची जी काही ज्योत आहे, विजू झालेली आहे आज, त्याच्यामध्ये थोडीशी वात पुढे सरकावावी आणि थोडंसं एक चमचाभर तेल त्याच्यामध्ये जास्त घालावं, ती नव्या तेजाने प्रकाशू लागेल. तर म्हणून मी संपवते. धन्यवाद. आणि कोणाला प्रश्न असतील तर जरूर विचारू. उलट धरलं तुम्ही. यानंतरच्या चर्चेसाठी प्रश्नोत्तरासाठी 15 मिनिटं आहेत. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा, कारण अनुराधा मोहनी या अतिशय पोटतिडकीनं आणि मराठी भाषेबद्दलच्या जिव्हाळ्यानं त्या बोललेल्या आहेत. त्यांनी वर्णन केलेली परिस्थिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसणार. म्हणजे दुसरी बाजू की मराठीकडं हेटाळणीच्या दृष्टीनं पाहिलं जातं वगैरे ही माहीत असणार, पण मराठीसाठी काय काम झालेलं आहे याची कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना नसेल. म्हणून या संधीचा फायदा घेऊन आपण काही चर्चा किंवा प्रश्नोत्तराच्या रूपाने या चर्चा केली तर बरं होईल. होतं 22 वर्ष काम केलं, पण आज वास्तव असंच आहे की आपण जे म्हणालात की बेअर ॲक्ट अजूनही मराठीमध्ये मिळत नाही आहेत. आणि बेअर ॲक्टमध्ये आपण कॉमेंट्री सेट जर आपण जर घेतले तर बाजारातल्या पुस्तकामध्ये अनेक दोष आहेतच आणि त्याच्यावरती न्यायाधीश पण मान्य करत नाही आहेत. आणि बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी मराठीमध्ये ऑर्डर दिल्या जातात, पण काही ठिकाणी अजून इंग्लिशमध्ये दिले जातात. तर माझ्यापुढे फक्त प्रश्न एवढाच होता की आपण त्या डिपार्टमेंटला काम केलेलं आहे, आपण एवढं पोट तिडकीने आत्ता आम्हाला सांगताय, त्यामुळे या बऱ्याच गोष्टींची जाणीव आम्हाला आहे की यात काहीतरी अडचण आहे आणि काहीतरी फार मोठी अडचण असावी. पण आज एक कपिला षष्टीचा योग आपण असं म्हणू की मुंडे साहेब या ठिकाणी येते आहेत. त्यामुळे हे जे आज वाटणारे जे प्रचंड मोठे जे प्रश्न आहेत, कदाचित मुंडे सरांसारख्या अधिकाऱ्यांच्या जर लक्षात आलं तर 2 किंवा 5 महिन्यातच हा प्रश्न सुटलेलाही असेल असं कदाचित आपण अपेक्षा करूयात. आणि आज हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरंच संयोजकाला मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि मराठीबद्दल एक नवीन स्वप्न आपण सगळेच जण पाहूयात अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तर एक याच्याबद्दल मिनिट मॅडम, प्रश्न असा आहे, तुमचा प्रश्न फक्त विचारा, अजिबात त्याचा विस्तार किंवा स्पष्टीकरण देऊ नका कोणीच. आपल्याकडे पण वेळ मी याच्या संदर्भात थोडं बोलते. एक मिनिट मोहनी, 1 मिनिट. मला असं वाटतं की प्रश्न सगळे होऊ देत आणि मग सगळ्यांना तुम्ही एकदम उत्तर दिलं तर वेळेची बचत होईल. माझा प्रश्न असा आहे मॅडम, मी प्रकाश निर्मळ LIC ऑफ इंडियामध्ये विकास अधिकारी म्हणून काम करतो आणि IRDAचं जे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून विद्याशाखा आहे त्याच्या सिलेबस कमिटीमध्ये भाषांतराचा रिव्ह्यूअर म्हणून मी काम केलेलं आहे. त्या संदर्भातच माझा हा प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा भाषांतर केलं आणि आम्ही आमच्या संज्ञा तयार केल्या तेव्हा आम्हाला कुठंच असं आढळलं नाही की तिथे महाराष्ट्र शासनाचा अधिकृत काही संज्ञा किंवा ह्याचं काही कोऑर्डिनेशन आहे त्या संस्थेसोबत. म्हणजे ॲक्च्युली माझं असं म्हणणं आहे की आपण काही समजा माझ्या विमा क्षेत्रातल्या काही संज्ञा तयार केलेल्या असतील तर त्या संज्ञा केंद्र सरकारनेही घ्याव्या याचं कुठलंही तिथे मला आढळलं नाही. मी स्वतःच्या संज्ञा तयार केल्या आणि तिथे दिल्या, पण मला असं वाटत होतं की याचे प्रमाणित संज्ञा कुठेतरी असल्या पाहिजेत आणि मी ज्या संज्ञा तयार केल्या त्या महाराष्ट्र शासनाला माहीत असल्या पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जी संज्ञा तयार केल्या त्या आम्हाला माहीत असल्या पाहिजेत. अशी काही कुठे कोऑर्डिनेशन कमिटी वगैरे काही आहे का, त्याच्या संदर्भात मला प्रश्न विचारायचा होता. मी भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये सध्या विकास अधिकारी आहे, परंतु इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये मी त्या पॅनलवर होतो. तुम्ही हा जो प्रश्न उपस्थित केला
आपण फार महत्त्वाचा पुस्तकांच्या बाबतीमध्ये प्रश्न जो उपस्थित केलेला आहे की अतिशय अभ्यास करून कष्ट करून पुन्हा पुन्हा तपासून ग्रंथ निर्माण केले जातात आणि ते जनतेपर्यंत किंवा ज्यांना ते पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात नाही, त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत किंवा होतच नाही काही आणि ते पडून राहतात. तर याच्यामध्ये तिढा जो आहे, कारण मी साहित्य संस्कृती मंडळामध्ये पूर्वी काम केलेलं आहे आणि मी याच्यावर आम्ही एक सब कमिटी नेमली होती जिचा मी प्रमुख होतो आणि मी सूचना पण केल्या होत्या, पण या सगळ्या गोष्टी जातात निघून, त्या कोण काय करत नाही. अगदी खरोखर मी, निखिल वागळे आणि तिसरा कोण तिघंजण होतो आम्ही, मीच केलं होतं सगळा ड्राफ्ट आणि छान आहे म्हटलं आणि वाचनात गेला तो. तर याच्यामध्ये तिढा असा आहे की प्रत्यक्ष विक्री जी आहे ती उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि उद्योग मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना काय त्यांना काही घेणं नसतं, त्यांना पगार मिळतो, ते बिचारे ते म्हणतात की काय विकली गेली नाही गेली आणि आमचा काय फरक पडत नाही. आता तुम्ही याचा अर्थ कुठंतरी हे याचं जे वितरण आणि विक्री जी आहे ती ग्रंथांविषयी आस्था असणाऱ्या लोकांपर्यंत किंवा त्यांच्याकडे ती गेली पाहिजे. दुसरी एक सूचना, मी आता मला सगळं आठवत नाही, एक सूचना अशी केली होती की याची जी पुस्तक विक्रीची जी दुकानं आहेत ही फक्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अजून मला वाटतं याच्या पलीकडे कुठे गेलेली नाही आहेत. आता हे जे सुरू होताना महाराष्ट्राची लोकसंख्या 4-5 कोटी असेल, आता ती 14 कोटी आहे. मी म्हणतो हे प्रत्येक विक्रीचं केंद्र जे आहे किमान जिल्ह्याच्या ठिकाणी तरी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तिथं पुस्तकांविषयी आस्था असणारे विक्रेते असले पाहिजेत. तर ह्या गोष्टी जर केल्या तर ही पुस्तकं जातील, लोकांना ती पाहिजे असतात आणि हे मला वाटतं सहज जोडणं शक्य आहे. अगदी कलेक्टरेटच्या याला जोडून म्हणा किंवा कसं करून, मला ते माहिती नाही, हे प्रशासकीय अधिकारी याच्यातली मंडळी हे सांगू शकतील, पण काही ना काही मार्ग काढणं शक्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद. याच्याबद्दल मी एक सांगतो की भाषा विभागानं नवीन शुद्धलेखनाचे नियम किंवा हे सर्व तयार केलं, पण पाठ्यपुस्तक मंडळ ते मानायला तयार नाही. याचं कारण पाठ्यपुस्तक मंडळ शिक्षण विभागात काम करतं, अंतर्गत काम करतं, ते यांना मानायला तयार नाही. असं शासनामधले हे घोटाळे आहेत. मी या संदर्भात एक माहिती फक्त देऊ इच्छितो. खुली चर्चा असल्यामुळे केवळ प्रश्नच असं नाही आहे, एक माहिती मी देतो की शासनाचे हे शब्दकोश मोजक्या ठिकाणी मिळतात, बाजारात मिळत नाहीत आणि लोकांपर्यंत पोचत नाहीत. हे लक्षात घेऊन संजय भगत नावाच्या माणसाने 98 साली फ्लॉपीमधून डेटा गोळा करून, म्हणजे 3 कपाटं भरून फ्लॉप्या, याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या कोशांमधले इंग्लिश आणि मराठी शब्द हे टाईप करून घेतले, त्या तेवढ्या फ्लॉप्यांमधून साठवले आणि मराठी भाषा .com नावाचं संकेतस्थळ तयार केलेलं होतं. त्या संकेतस्थळावर हे सर्व कोश उपलब्ध आहेत आणि त्यात एक जगात कुठल्याही बहुतेक संकेतस्थळात नसलेली एक सोय उपलब्ध आहे. ती म्हणजे तुम्ही इंग्रजी शब्द त्या ठिकाणी टंकित करा आणि शोधा असं म्हणा, तर तुम्हाला तो त्या शब्दाचे जितक्या कोशांमध्ये तो शब्द पुन्हा पुन्हा आला आहे, त्याचे वेगळे अर्थ असतील किंवा सारखे असतील, पण तो जितक्या कोशांमध्ये आला आहे त्या प्रत्येक कोशातला अर्थ एकाखाली एक तुम्हाला पाहायला मिळेल. तर सर्वांनी कृपया ते नाव लिहून घ्यावं. मराठी भाषा .org असं ते आता झालेलं आहे. पूर्वी कॉम होतं, आत्ता ते मराठी भाषा .org MARATHIBHASHA.org. तर ही जी काही म्हणजे या कामासाठी त्यांना मागील वर्षाचा भाषा संवर्धक पुरस्कार संजय भगत यांना देण्यात आलेला होता. तर ह्या संकेतस्थळाचा सगळ्यांनी वापर करावा आणि प्रसार करावा. त्याच्यावर कोणतीही जाहिरात नसते, ते पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. आणि यांनी जी खंत व्यक्त केली की ते कोश लोकांपर्यंत पोचत नाही आहेत, लोकांना माहीत नाहीत, तर ते लोकांपर्यंत पोचू शकतील. तर मराठी भाषा .org आणि याचं व्यवस्थापन मी स्वतः करतो.
त्यामुळे मी याविषयी माहितीही देत आहे. धन्यवाद. मी अनिल गोरे, मराठी काका म्हणून मला ओळखतात. नमस्कार, माझं नाव गणेश विस्पुते. व्यवसाय सांगायचा तर मी वाचन हाच माझा व्यवसाय आहे. आणि संपादन. खूप ह्या सत्रातलं पहिलंच हे म्हणजे हे भाषण झालं ते अतिशय कळकळीने त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. प्रशासनिक भाषेसाठी काय प्रकारे पहिल्या 30 वर्षात काम झालं आणि काय प्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणात परिभाषा कोश आणि कोशवाङ्मय निर्माण केलं हे त्यांनी खूपच चांगलं सांगितलं. पण बहुतेक चर्चा त्यानंतरच्या वितरणाबद्दल झालेली आहे आणि त्यातली अनास्था आपल्याला केंद्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जशी दिसते तशी महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशनांच्या बाबतीत सुद्धा आहे. सगळी चांगली पुस्तक संपदा ही सहसा गोदामात पडून असते. हे प्रकाशन संस्थान हिंदीचं पण आपण बघतोय, केंद्रीय साहित्य अकादमीचं हे प्रकाशन, तिथेही असेच गोडाऊन्समध्ये पुस्तकं कीड लागून खराब झालेली आपल्याला दिसतात. तुम्ही जो मुद्दा मांडला तो त्यातल्या एका प्रश्नाबद्दल, कारण मूळ आपण कोशनिर्मितीबद्दल थोडंसं मला वाटतं चर्चा व्हायला हवी आहे. प्रशासनिक भाषा निर्माण करताना सुरुवातीच्या काही वर्षात खूप अडचणी आल्या असणार आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळी प्रारूपंसुद्धा त्यावेळेला तुमच्यासमोर होती की आपल्या भाषेत आपल्याला व्यवहारात जर कायद्याची भाषा वापरायची असेल, अधिनियमाची काय असेल, प्रशासनिक भाषा वापरायची असेल तर हिंदीत असा प्रयत्न झाला होता. नेहरूंनी जेव्हा डॉक्टर बच्चन यांना ते काम दिलं आणि त्यांनी मोठे कोश सुरुवातीच्या काळात जे तयार करून घेतले, हरिवंशराय बच्चन यांनी नाही, रघुवीरांनी केलं. नाही, एक खातं त्यांनी केलं. हां, एक खात बच्चन यांनी पण केलं होतं आणि त्यात मोठा आरोप असा झाला होता की ह्या बहुतेक परिभाषांमध्ये संस्कृतायझेशन खूप झालेलं आहे की स्थानिक प्रादेशिक भाषांच्या ऐवजी हिंदीत तर एवढं वैविध्य होतं आणि त्यांनी तरीही संस्कृतमधलेच प्रतिशब्द निवडायचा हट्ट घेतला. तोच प्रकार आपल्याला तेच प्रारूप असावं की काय अशी मला शंका आपल्या बाबतीत येते. कारण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आपली दप्तराची भाषा फारसी होती आणि कायद्यातले अनेक शब्द फारसीचे आमच्या लहानपणी मला आठवत की वडील आणि आधीच्या पिढीतले लोक फारसी भाषेतले शब्द सहजपणे वापरत आणि ते याबद्दलचं विवेचन पुढच्या म्हणजे धारूरकरांच्या पेपरमध्ये आहे असं मला वाटतं. तर मला वाटतं की ते रुळलेले शब्द वापरले गेले असते आणि आपण ते घालवले की काय. अडचणी काय आहेत याचं धारूरकरांच्या पेपरमध्ये नक्की असणार. अगदी. मग मी तो प्रश्न मागे घेतो. चिन्मय काय त्याबद्दल बोलतोय आपण ते बघूयात. आणि ते दुसरा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे की देवनागरीमध्ये इंग्रजी वापरून ज्या पद्धतीने होतं तर हे क्रिओलायझेशनचं आहे आणि ते आडमुठेपणानेच आपल्याला कशा पद्धतीने, जसं आपण आडमुठेपणाने पुण्यात तुम्हाला रेड सिग्नलला थांबायला लागतं की नाही जाणार मी पुढे, तसंच मी मराठीच वापरणार आणि मराठी प्रतिशब्द कुठल्या प्रकारे वापरू शकेल त्यालाच आपण क्रिओलायझेशनला उत्तर देऊ शकू. कारण ये दिल मांगे मोर असं म्हणत किंवा लहान मुलांना आता मराठी शाळांमध्ये अंक तुम्हाला रोमनमध्येच लिहायची सक्ती केलेली आहे. तर देवनागरीमध्ये इंग्रजी प्रतिशब्द घुसवून किंवा इंग्रजी अंक टाकून हळूहळू तुमची व्याप्ती कमी केली जाते. तर त्याविषयी सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं एवढं पुरेसं. मला वाटतं परांजपे सरांनी ज्या मुद्द्याकडे बोट दाखवलं त्या संदर्भामध्ये थोडी माहिती देतो आणि त्याबद्दलची शासनाची जी अनास्था आहे ती सचिव इथं असल्यामुळं लक्षात आणून देतो. राज्य मराठी 7 ते 10 2007 ते 10 या काळामध्ये आमच्या असं लक्षात आलं की मराठीसाठी वापरली जाणारी वर्णमाला ही उत्तर प्रदेश सरकारनं हिंदीसाठी जिची मागणी केली होती आणि जी भारत सरकारनं मान्य केली आणि उत्तर प्रदेश सरकारनं ती वापरावी
अशा प्रकारची जी काय पुढची प्रक्रिया होती ती पूर्ण केली. महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या शिक्षण मंत्र्यांनी अनाहूतपणे ती वर्णमाला मराठीसाठी स्वीकारली, हिंदीसाठी वापरली जाणारी. कारण भारत सरकारने एक पत्र सगळीकडे पाठवलं असेल त्यावेळेला, तर ती अनाहूतपणे स्वीकारली, कोणाशीही चर्चा केली नाही. पण या विषयाचं नंतर नाही, इथं आवश्यक आहे, इथं ती आवश्यक आहे. कारण तुम्ही 2 विभागाचा उल्लेख केलेला आहे. तुमच्या भाषणात तुम्ही हे बोलू शकाल? नाही. तर ती स्वीकारल्यानंतर ती दुरुस्त केली. राज्य मराठी विकास संस्थेला प्रयत्न करून मी माझ्यासोबत, म्हणजे मी त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो. तर साहित्य महामंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी मिळून काही लोकांची निवड करून ही वर्णमाला पुन्हा निश्चित केली. सरकारकडे अनेक वेळेला पाठवली, सरकारने पुन्हा आमच्याकडे पाठवली, पुन्हा तिच्यावर विचार करून अंतिमतः सरकारकडे पाठवल्यानंतर, आणि सरकारमध्ये त्यावेळेला मेहेंदळेबाई ह्या सचिव नव्हत्या, काहीतरी आवर वगैरे असं काहीतरी होतं, तर त्या अवर सचिव वगैरे होत्या आणि त्यांना थोडी भाषेबद्दलची आस्था असल्यामुळं त्यांनी तो GR काढायला मदत केली आणि तो GRवर शासन निर्णय काढला. त्यावेळेला शिक्षण विभागाकडे, आता तुमच्या ह्याच्याकडे मी येतोय, शिक्षण विभागाकडे ते होतं. शिक्षण विभागाकडे ते गेल्यानंतर त्यांनी जी अंमलबजावणी त्याच्यावर करायला पाहिजे होती ती अंमलबजावणी त्याच्यावर झालेली. आणि मराठी विभाग हा त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर अस्तित्वात आला. तर मराठी विभागानं ती आता करावी असं जर वाटत असेल आणि तो विभाग वेगळा आहे असं जर सरांचं म्हणणं असेल, तर आता मराठी विभाग हा सगळ्यांच्यासाठी, सगळे व्यवहार मराठीत व्हावे म्हणून सगळ्या विभागांना सांगू शकतो, सांगायला पाहिजे अशा प्रकारची अवस्था आता हा विभाग निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तो जो GR आहे तो GR निघाला 6 नोव्हेंबर 2009 आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे, कारण ठिकठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी त्याची अडवणूक केलेली. हा एक मुद्दा. दुसरा, न्यायालयीन संदर्भामध्ये मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की न्यायालयामध्ये मराठी फारशी वापरली जात नाही, कारण त्याला न्यायमूर्तीच अनुकूल नाही. एक उदाहरण मी तुम्हाला देतो ज्याच्यावर मला पत्रव्यवहार करावा लागलेला होता. न्यायमूर्ती राजन कोचर यांनी 2 लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिले होते आणि त्यावेळेला कोणीही मागणी न करता, तुम्ही जे सुमोटो म्हणाला, स्वतःहून 2 न्यायमूर्तींनी कोणीही मागणी न करता मराठीत उच्च न्यायालयात जी कागदपत्र आपल्याला म्हणजे जो कोणी असेल अर्जदार त्याला दाखल करता येत होती ती यापुढे मराठीत स्वीकारली जाणार नाही अशा प्रकारचा निवाडा किंवा निकाल स्वतःहूनच देऊन टाकला. हे जेव्हा राजन कोचर यांनी 2 लेख लिहिले त्यावेळेला ते आमच्या लक्षात आलं आणि ते लक्षात आल्यानंतर मी त्यावेळेला अमराठी मुख्य न्यायमूर्ती होते, स्वतंत्र कुमार त्यांचं नाव होतं, याच्या सकट मी सांगतो. तर मी त्यावेळेला एक पत्र त्यांना लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर एखादा शब्द इकडे तिकडे जातो की काय, कंटेम्प्ट होईल की काय आपल्याविरुद्ध, या धास्तीनं मी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्यांना ते पत्र दाखवलं. याच्यात काही गडबड असेल एखाद्या शब्दाची तर मला सांगा. ते म्हणाले याच्यात काही गडबड नाही. मग म्हटलं मला सगळ्या न्यायमूर्तींचे पत्ते द्या. ते नुकतेच निवृत्त झालेले होते, त्यांच्याजवळचं ते पुस्तक पत्त्यांचं मला त्यांनी दिलं. मी 58 न्यायमूर्तींना ते पत्र पाठवलं, स्वतंत्र कुमारांच्या नावाचं करून, बाकीच्यांना त्यांच्या नावानं लिहून बाकीच्यांना प्रती त्याच्या दिल्या. इच्छा असली तर अमराठी असलेला न्यायमूर्तीसुद्धा कसा निर्णय घेऊ शकतो, इच्छाही महत्त्वाची आहे. स्वतंत्र कुमारांनी ती पत्र पुन्हा, तो निर्णय बदलला आणि ती पत्र पुन्हा मराठीत स्वीकारली जातील अशा प्रकारचा निर्णय दिला. तर मुद्दा असा आहे की आपले न्यायमूर्ती, आपले वकील हे स्वतःच अनास्थेनं या सगळ्या गोष्टींच्याकडे बघतात. आपले सरकारी अधिकारी, आपले सनदी अधिकारीसुद्धा त्यामध्ये आलेले, ते तुम्ही म्हणता त्या माझ्या याच्यामध्ये मी ते बोलणार आहे. तर मुद्दा त्याच्यातला असा आहे, त्यात आणखी पुढचा मुद्दा असा आहे की अशी एक तरतूद आहे की महाराष्ट्र सरकारनं जर उच्च न्यायालयासाठी जर तो प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवला तर भारत सरकार त्यावर विशिष्ट अशा प्रकारची जी काय कार्यवाही असेल ती करून ती मान्यता घेऊ शकते आणि उच्च न्यायालयात सुद्धा मराठीतून किंवा स्थानिक भाषेतून कारभार करता येतो. याही दृष्टीनं विचार व्हायला पाहिजे. हे मला सरांना रोखून मला सांगावं लागलं, याबद्दल खेद व्यक्त. पण अजूनही मराठी कागदपत्र देताना त्याचं इंग्रजी भाषांतर द्यावं लागतं. आणि भाषांतर द्या ना,
पण मूळ दाखल करता आलं पाहिजे ना. फरक होऊ शकतो ना भाषांतर. आता या आत्तापर्यंतच्या झालेल्या चर्चेला मोहनी उत्तर देतील आणि मग आपण पुढच्या निबंधाकडे वळू. इच्छा आहे सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं द्यायची. हां, तर या विषयामध्ये म्हणजे जी सद्यस्थिती आणि भविष्यातील धोरण दिशा असा विषय दिला होता. त्याच्यामध्ये मला एक शब्दाची मी वाट पाहत होते, आव्हाने. कारण आम्हाला सवय कशाची आहे की आव्हाने, म्हणजे या विषयामधली आव्हाने. तर आता ते घातलं नाही त्यांनी, बरं झालं. आणि सद्यस्थितीमध्येच मी आव्हानांचा समावेश केला. तर आव्हानांमध्ये आम्ही एक गोष्ट म्हणायचो की ही भाषा संचालनालय हे भाषाविषयक कार्यालय आहे, ते अकॅडमिक आहे, विद्याविषयक आहे ते. आणि त्यांनी जरी की त्याला एक ढाचा, एक स्ट्रक्चर जरी दिलं असलं तरी त्याची कार्यपद्धती वेगळ्या प्रकारे चालते आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणून शासनाने त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं, थोडंसं जास्त जिव्हाळ्याने पाहावं आणि त्या भाषाविषयक त्या असं अकॅडमिक पद्धतीने त्याला जरा असं व्यवहार त्याच्याशी करावा असं आम्ही म्हणत होतो. तर आता तेव्हा आम्ही म्हणायचो की हे संचालनालय सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येतं, तर ही चुकीची गोष्ट आहे, आव्हान आहे वगैरे. आज ते दूर झालं आहे, हे मी पुन्हा एकदा, मला खूप आनंद होतो हे सांगते. आणि मराठी भाषा विभाग स्थापन झाला आणि साहेबांसारखे लोक तिथे आलेत. त्याच्यामुळे आपल्याला आता बऱ्याच काही आशा आकांक्षा आपल्या वाढल्या आहेत आणि हे जे प्रश्न आहेत आपल्या मनातले ते संपणार आहेत किंवा कमी होणार आहेत. तर भारतीय आयुर्विमा महामंडळाबद्दल, बेअर ॲक्ट्सबद्दल आधी सांगते की भाषा संचालनालयाची जी वेबसाईट आहे ती directorate.marathi.gov.in अशी आहे. यांचं संकेतस्थळ आहे. त्याच्यामध्ये 202 केंद्रीय अधिनियम, 500 राज्य अधिनियम आणि संविधानाची 7वी आवृत्ती. ते 202च्या ऐवजी संकेतस्थळावर 175 आहेत मराठी अधिनियम. राज्य अधिनियम जे आहेत ते 500 पैकी 474 हे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. म्हणजे बाकीचे ऑफिसमध्ये आहेत, भाषा संचालनालयात एवढे आहेत. आणि संविधानाची 7वी आवृत्ती ज्याच्यामध्ये 104 विशोधनं, म्हणजे सगळी विशोधनं आत्तापर्यंतची आलेली आहेत. तर हे सगळं प्रकाशित झालेलं आहे आणि त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे या संकेतस्थळाचा अवश्य उपयोग करा. दुसरा मुद्दा जो होता भारतीय आयुर्विमा महामंडळाबद्दलचा, तर जे तुम्हाला शब्द हवे आहेत, ज्या संज्ञा तुम्हाला हव्या आहेत, मला असं वाटतं की बऱ्याचसं म्हणजे त्या आयुर्विमा महामंडळ म्हणजे त्याच्याबद्दल काही कोश नाही आहे, पण शासन व्यवहार कोश आणि इतर कोश याच्यामध्ये बरंचसं काही त्याच्यामध्ये आलेलं असेल आणि त्याचे अनुवादसुद्धा होतात, ऑफिसमध्ये त्याचे अनुवाद होतात. तर हे जे मराठीमध्ये अनुवादित झालेलं जे काम आहे हे पण आपल्याला तिथे पाहता येईल. पुण्यात सेंट्रल बिल्डिंग जी आहे तिथे त्याचं विभागीय कार्यालय आहे, नाहीतर मुंबईत जाऊन आपल्याला जरूर भेट देता येईल. तर त्या अनुवादातले शब्द तुम्हाला जर मिळाले तर ते खूप चांगलं होईल. आणि अर्थशास्त्र परिभाषा कोश आहेच शिवाय, तर मला वाटतं की शासन व्यवहार कोश आणि अर्थशास्त्र परिभाषा कोश आणि अनुवादित साहित्य या विषयावरचं याच्यामधलं तुम्हाला बरंच काही मिळेल. आणि तुम्ही ज्या दिल्या आहेत संज्ञा, तुम्ही ज्या तयार केल्या आहेत त्यासुद्धा त्यांना दाखवा, त्याचा त्यांनाही उपयोग झाला तर खूप चांगलं होईल. आणि हे असं जे आहे अभिसरण हे व्हायला पाहिजे. बालभारती पुस्तक विक्रीबद्दल असं आहे, जी परिभाषा भाषा संचालनालयाने निर्माण केली ती वापरण्याचं बंधन बालभारती म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर नाही. विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाचा उल्लेख झाला मगाशी, जे आज अस्तित्वात नाही, त्याच्यावरही ते नव्हतं. तर हे सगळं त्याच्यावर बंधनकारक करणं की तुम्ही ही परिभाषा वापरा हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या बाबतीत पुढे पावलं टाकली जातील अशी मी आशा व्यक्त करते. म्हणजे बालभारती विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ स्थापन व्हावं, पुन्हा तयार व्हावं आणि त्यांनी ती परिभाषा वापरावी, बीजग्रंथ निर्मिती करावी, अनुवादित ग्रंथ करावेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ किंवा विश्वकोश निर्मिती मंडळं जी आहेत त्यांनासुद्धा
जी परिभाषा तयार झालेली आहे ती वापरायचं बंधन त्यांच्यावर असावं. म्हणजे जी नाही झालेली त्याच्याबद्दल आपण काही बोलत नाही, पण जी तयार आहेत ती भाषा सगळीकडे आली पाहिजे, ती परिभाषा सगळीकडे आली पाहिजे. म्हणजे अनेक विषयांचे कोश आहेत आज आणि विश्वकोशात या सगळ्या विषयांच्या नोंदी होत असतात, पण तिथे ती भाषा वापरली जात नाही, म्हणजे परिभाषा. तर ती वापरली जावी आणि त्याच्या ते त्यांना बंधनकारक करावं, यांनी बऱ्याच एकरूपता त्या भाषेला येईल. त्याच्यानंतर हां, तर संस्कृत भाषेतले शब्द जास्त असणं हा खूप वेळा आलेला मुद्दा आहे, पण तो पुढच्या भाषणामध्ये त्याच्यावर चर्चा होईल, म्हणून मी तो राहू देते तो. आणि न्यायालयीन मराठी, बाकी सगळं मुद्दे बरोबर म्हणजे योग्यच आहेत की न्यायालयात मराठीचे वापर होत नाही, न्यायमूर्ती त्याच्यात अनुकूल नाही वगैरे, हे सगळं मान्यच आहे. त्या सगळ्यासाठी आपल्याला मिळून, म्हणजे काय, जनता आणि प्रशासन यांना मिळून जेव्हा काम करावं लागेल तेव्हा ते होईल. तर ही जी लढाई आहे ती सरकारी अधिकारी आणि आमच्यासारखे कर्मचारी आणि सगळी जनता यांनी सोबत लढायची आहे, एवढीच आशा.